लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तर प्रदेशमध्ये प्रचार सभा. काँग्रेस मतपेढीचं गलिच्छ राजकारण करत असून त्यांनी वोट जिहादचा नारा दिल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातमधल्या प्रचार सभेत आरोप. विरोधी पक्षांचाही संपूर्ण ताकदीनिशी प्रचार सुरू. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राजदचे तेजस्वी यादव यांच्या प्रचारसभांचा धडाका. 5व्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरायचा उद्याचा शेवटचा दिवस. महायुतीकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे, डॉक्टर भारती पवार आणि हेमंत गोडसे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर, भूषण पाटील यांनीही भरला उमेदवारी अर्ज, तर सुरेश म्हात्रे आणि भारती कांबळी यांचा देखील अर्ज दाखल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून दाखवा. भाजपाकडून उद्धव ठाकरेंना आव्हान, तर भाजपानं 23 जागा टिकवून दाखवाव्यात. महाविकास आघाडीकडून अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदान नसलेल्यांच्या हाती देशाची सत्ता असल्याचा महाविकास आघाडीच्या सांगलीच्या प्रचार सभेत शरद पवार यांचा हल्लाबोल. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डीप फेक व्हिडिओ संदर्भात निवडणूक आयोगाला निर्देश देऊ शकत नाही. मात्र आयोगानं शक्यतो 6 मेपर्यंत निर्णय घ्यावा, दिल्ली उच्च न्यायालय. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबाद इथे सामना. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता